सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. यू आर इन स्टँडर्ड 10 अँड वी आर स्टार्टेड युअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आपलं सुरू झालेलं आहे. इन दॅट फर्स्ट चॅप्टर झाला. सेकंड चॅप्टर आपण सुरू करतो म्हणजे तो पण ऑलमोस्ट कम्प्लीट होत चालेल आपलं बघा. सो व्हेअर वी आपण कुठे होतो बघा. आधुनिक अवस्था सारणी आपली झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता शिकायचं आहे. माझ्या मते हे पण झालेलं आपलं. हा, आता आपलं संयोजन झालेलं आहे. त्यानंतर अणु आकारमान झालंय. आपल्याला शिकायचं आता पुढे धातू व अधातू गुणधर्म. बरोबर, धातू व अधातू गुणधर्म शिकायचं पान नंबर 35. ठीक आहे. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की धातू आणि अधातू गुणधर्म हे कशा प्रकारे बदलत जातात एका आवर्तामध्ये. बरोबर, मी तुम्हाला एक उदाहरण पण दिलं होतं की तिसऱ्या आवर्तात जी मूलद्रव्य आहेत तिसऱ्या आवर्तामध्ये, तर तिसऱ्या आवर्तात कोणकोणती मूलद्रव्य आहेत बघा, मी तुम्हाला दाखवतो इथे. तिसऱ्या आवर्तामध्ये सोडियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, सिलिकॉन सॉरी ॲल्युमिनियम, सिलिकॉन आहे. ओके, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि काय आलं, ऑर्गॉन. ठीक आहे, काय तुमचं ऑर्गॉन. हे बघा तिसऱ्या तिसऱ्या आवर्तातली मूलद्रव्याची कोणती मूलद्रव्य, तिसऱ्या आवर्तातली तुम्हाला दिले बघा. तिसऱ्या आवर्तातली मूलद्रव्य पहा, इथे प्रश्न आहे बघा. तिसऱ्या, एक मिनिट हा. तर तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य तुम्हाला प्रश्न बघा. तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य पहा व त्यांचे धातू व धातूचे वर्गीकरण करा. ठीक आहे, थर्ड रो एलिमेंट्स आहे. सो जर आपण इथे पाहिलं, आपण इफ यू सी हिअर बघा, फर्स्ट थ्री हे जे पहिले तीन आहेत बघा, सोडियम, ॲल्युमिनियम, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, हे काय आहे, दे आर मेटल्स. काय आहेत ते, मेटल आहेत. म्हणजे काय, ते धातू आहेत. लक्षात घ्या, हे काय आहेत, मेटल म्हणजे काय आहेत, धातू आहेत ते. ठीक आहे, मेटल म्हणजे काय, ते धातू आहेत. देन इफ यू सी लास्ट, शेवटचे आपण घेतले, विचार केला शेवटचे. बघा कोणकोणते, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे तीन काय आहेत, अधातू आहेत. काय आहेत ते, अधातू किंवा नॉन मेटल्स आहेत. त्याला काय आपण नॉन मेटल्स म्हणूया. ठीक आहे, नॉन मेटल्स. आता उरलं काय, सिलिकॉन. बघा, दिस मधला सिलिकॉन आहे ना, सिलिकॉन. हा सिलिकॉन काय तुमचा, धातू सदृश्य. त्याला म्हणतात धातू सदृश्य किंवा मेटलॉइड म्हणतात. काय त्याला, मेटलॉइड. आणि उरलं काय, आणखी काय तुमच्याकडे लास्टला काय उरतंय, व्हॉट रिमेन्स लास्टला, अर्गॉन. अर्गॉन काय आहे, नोबल गॅस आहे. काय आहे, नोबल गॅस किंवा त्याला राजवायू म्हणतात. कारण त्याला नोबल गॅस किंवा राजवायू म्हणतात. ठीक आहे, मग सुरुवात कुठून झाली बघा. इफ यू सी मेटॅलिक कॅरेक्टर्स बघा, मेटॅलिक कॅरेक्टर्स इथून सुरुवात झाले. मेटॅलिक कॅरेक्टर्स इथून सुरुवात झाले, पण इथून काय झाले, ते कमी कमी होत गेले. सो धातूचे गुणधर्म लक्षात घ्या. अरे सगळं झालं परत. ठीक आहे, एक सेकंड हा. ठीक आहे, 2 मिनिटं. सी, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि अर्गॉन. ठीक आहे, क्लोरीन आणि अर्गॉन. ओके, बघा. सो धातूंचे गुणधर्म बघा, सोडियम पासून इथे आपण झालो, सोडियम. धातूंचे गुणधर्म काय होतात, इकडून इकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना बघा, डावीकडून उजवीकडे जाताना धातूंचे गुणधर्म कसे होतात, कमी कमी होत जातात. धातूंचे गुणधर्म कमी कमी होत जातात. आणि कोणते गुणधर्म वाढत जातात, अधातूंचे गुणधर्म काय होतात, वाढत जातात. बरोबर की नाही, बघा ना, इथून इथपर्यंत धातू आहे, परंतु इथे अधातू आणि दोन्ही आहे, म्हणजे मिक्स आहे त्याचं. ऍक्च्युली नॉन मटेरियल म्हणतो त्याला, धातू सदृश्य. पण इकडे जाताना परत काय झालं, अधातूंचे गुणधर्म वाढत गेले, धातूंचे गुणधर्म कमी होत गेले. आणि या ठिकाणी हा नोबल गॅस आहे. गेटिंग, समजतंय, परत सांगतो बघ तुम्हाला. हम्म.
डायरेक्ट थर्ड रोज बघूया आपण. थर्ड रो एलिमेंट्स आपण पाहिले. ठीक आहे, थर्ड रो एलिमेंट्स आपण पाहिले. सो व्हॉट विल गेट फ्रॉम थर्ड रो एलिमेंट्स दॅट सी थर्ड रो एलिमेंट्स आर फ्रॉम सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गन. सल्फर, क्लोरीन अँड ऑर्गन. गेटिंग? हे थर्ड रो एलिमेंट्स आहे. इफ यू सी द मेटॅलिक प्रॉपर्टी, फर्स्ट थ्री मेटल्स आहेत, हे नॉन मेटल्स आहेत. दिस इज मेटलॉइड. ओके, दिस इज मेटलॉइड. आणि हा जो लास्ट वन आहे दॅट इज अ नोबल गॅस. So metallic characters goes on decreasing and non-metallic characters goes on increasing if you grow from left hand side to right hand side. डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, metallic characters goes on decreasing and non-metallic characters goes on increasing. समजलं? एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तेच तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. परत सांगतो बघा समजावून. बघा तुम्हाला सांगितलं मागाशी त्याप्रमाणे सोडियम मॅग्नेशियम ही धातुरूप मूलद्रव्य आहेत. सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम सुद्धा. सल्फर क्लोरीन आणि काय, सल्फर क्लोरीन आणि काय आहे, अधातू आहेत. त्याचबरोबर सिलिकॉन, सिलिकॉन काय आहे, धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. जर याचा विचार तुम्ही केला तर तुम्हाला काय दिसतं की रेषेच्या डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर काय आहे, धातू सदृश्य. आपण नागमोडी रेषा तुम्हाला दाखवलेली आहे, बरोबर, नागमोडी रेषा तुम्हाला दाखवलेली आहे. हे कशावरून ठरतं तर त्याच्या संयोजनावरून ठरत असतं. समजलं? ते पूर्ण त्याच्यात तुम्हाला ते दिलंय बघा, इथे दिलं बघा. डावीकडून तुम्ही उजवीकडे गेला तर अणुत्रिज्या कमी होत जाते. डावीकडून उजवीकडे गेला तर तुमची विद्युत ऋणता किंवा अधातू गुणधर्म वाढत जातो आणि विद्युत धनता किंवा धातूचा गुणधर्म हा काय होतो, कमी होत जातो. काय होतो, हा कमी होत जातो. बघा धातू, या जो धातू दिलेत निळ्या रंगामध्ये, अधातू दिलेत तुम्हाला करड्या रंगामध्ये बघा, ग्रे कलर मध्ये, आणि धातू सदृश बघा नागमोडी, अशा प्रकारे तुम्हाला धातू सदृश या ठिकाणी दिलेले आहेत. समजतंय? आणि जर तुम्ही विचार केला वरून खाली जर तुम्ही येत असाल, बघा वरून खाली येत असाल तर तुमची अणुत्रिज्या इकडे बघा, वरून खाली जर आपण येत असतो तर अणुची त्रिज्या बघा, अणुची त्रिज्या काय होते, वाढत जाते. अणुत्रिज्या वाढत जाते. त्यानंतर कमी होत जाणारी विद्युत ऋणता किंवा अधातू गुणधर्म काय होतात, कमी कमी होत जातात. आणि काय जातं वाढत, काय वाढत जातात तुमचे कोणते गुण वाढत जातात, तर वाढत जाणारी विद्युत धनता किंवा धातूचे गुणधर्म काय होतात, वाढत वाढत जातात. जेव्हा तुम्ही वरून खाली येता म्हणजे गणामध्ये खाली जाताना आणि गणामध्ये डावीकडे जाताना. हे एवढं जरी पाठवलं ना, हे एवढं जरी लक्ष सॉरी हे हे जर एवढं जर तुमच्या पार झालं ना, तरी तुम्ही या प्रकारातली बरीचशी गणित उदाहरणं किंवा प्रश्न सोडू शकता. खूप सोपं याच्यामध्ये आहे. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. सी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, मेटॅलिक, सो थर्ड रो एलिमेंट्स बघतोय. मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच एज सल्फर क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट. ठीक आहे. आणि मेटलॉइड कोणता आहे, मेटलॉइड कोणता तुमचा, सिलिकॉन. सिलिकॉन इज द मेटलॉइड. सिलिकॉन इज द मेटलॉइड. सो इट इज झिगझॅग मॅनर. कसं ते तुम्हाला मी दाखवलेलं ऑलरेडी लास्ट टाइमला. नाव सी हा एक चॅप्टर, हा चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, इफ यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, बघा डिक्रीजिंग ऍटॉमिक रेडियस. ऍटॉमिक रेडियस काय होते, डिक्रीज होत जाते. देन इफ यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, electronegativity increases, non-metallic characters are also increasing. Third one, decreasing electropositivity decrease होते, metallic character decrease होतात. ब्लू कलर मध्ये बघा तुम्हाला ब्लू कलर मध्ये मेटल दाखवलेत, ग्रे कलर मध्ये नॉन मेटल्स आणि ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला हे बघा या प्रकारे झिगझॅग मी तुम्हाला काल दाखवलं होतं, काल का परवा तुमचं जेव्हा लेक्चर होता वेळेस. ओके, हे झिगझॅग मध्ये मेटलॉइड्स. गेटिंग? अँड जर इफ यू गो, ठीक आहे, इफ यू गो फ्रॉम टॉप टू बॉटम मध्ये काय होतं, फर्स्ट अँड ऍटॉमिक अँड जी एक मिनिट हा, आवाज बंद ठेवायचा तुमचा. रेडियस, ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. बघा ऍटॉमिक रेडियस काय होते, असे येताना इन्क्रीज होते. देन डिक्रीजिंग, व्हॉट डिक्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. दॅट मीन्स नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. अँड
What increases? Electropositivity increases and metallic characters increases. Getting? ठीक आहे. सो यू हॅव टू रिमेंबर. हा एवढं चॅप्टर हे जर रिमोट हे ठेवलं तर लक्षात, तर तुम्हाला कळेल की व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन एलिमेंट्स. गेटिंग? 2 मिनिटं. थोडा चॅप्टर आहे तुमचा, डोंट वरी. चलो पुढे बघा. येस गौरव बोल, काय झालं बाळा? गौरव बोल, आवाज येत नाही माझा? गौरव गौरव आवाज येत नाही का? संकेत, गौरव नाही येते सर. आवाज येत नाही तुम्हाला? कोणालाच आवाज येत नाहीये? येतो सर. येतोय ना आवाज? येतोय एक सर. काम करा, तुमच्या मोबाईलचं हे चेंज बघा जरा, नाही तर मग परत जॉईन करा, कारण ते मोबाईलच्या नेटवर्कमुळे सुद्धा कधी होतं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता बघा काय दिलं तुम्हाला. प्रथम एका गणातील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा मी जर विचार केला, तर एका गणात, लक्षात घ्या, एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. त्यामुळे काय होतं, परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयोजी इलेक्ट्रॉनांवरील आकर्षण बल कमी होते. त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढत जाते. हे कधी एका गणामध्ये. बरोबर. तसेच संयोजी इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण आवश्यक असल्यामुळे तयार झालेल्या धन आयनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती आणखी वाढत जाते. इलेक्ट्रॉन संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच कोणता गुणधर्म? धातू गुणधर्म. हे तुम्हाला कालच सांगितलं होतं की धातू हे काय करतात? इलेक्ट्रॉन गमावतात. त्यामुळे गणात जर तुम्ही वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल काय होतो? दिसून येतो. त्याचबरोबर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच असं राहतं, तेच राहतं. मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणार परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती काय होते? कमी होत जाते. आणि काय करतात? इलेक्ट्रॉन गमवत नाही, इलेक्ट्रॉन काय करतात? ते घेतात. म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. हे तुम्हाला मागे सांगितलं मी. बरोबर. जेव्हा तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता तेव्हा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. त्याचबरोबर जर तुम्ही एका आवर्ताचा विचार केला, तर एका डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयोजी इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो आणि संयोजी इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवलेले असतात. ते सुटत नाही सहसा. त्यामुळे काय होतं की याला अणुची विद्युत ऋणता म्हणतात. आणि त्यामुळे काय होतं? अधातू गुणधर्म तयार होतात. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून काय होतं? अष्टक पूर्ण करावं लागतं बघा. पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणुक्षमता वाढत जाते आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण? विद्युत ऋणता किंवा मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती, त्यालाच म्हणतात अधातू गुणधर्म असे म्हणतात. मी तुम्हाला याची उदाहरणं बऱ्याच वेळा दिलेली आहेत. परत तुम्हाला सांगतो वाटलं समजावून. हे पण लक्षात ठेवा. कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत घनता वाढते, विद्युत ऋणता कमी होत जाते. त्याचबरोबर कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते, विद्युत घनता कमी होत जाते. आणि मूलद्रव्याची विद्युत घनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त असते. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा मी. ओके, सो बघा. The periodic trend in the metallic characters of elements clearly understood from their position in the modern periodic table. Let us consider the example of metallic characters of elements belonging to the same group. जर आपण सेम ग्रुपचा विचार केला ना, बघा इकडे नीट लक्ष द्या. आपण जर सेम ग्रुपचा विचार केला ना, तर त्याची व्हॅलेन्सी तेवढीच राहते सहसा. बघा, आपण जर सेम ग्रुपचा विचार केला ना, तर व्हॅलेन्सी, ठीक आहे, सपोज आपला पहिला ग्रुप आहे, याची व्हॅलेन्सी एकच राहते, याची व्हॅलेन्सी दोनच राहते. ठीक आहे. जर याचा इकडे विचार केला आपण, अजून इथे समजा इथं थर्ड आहे, तर याची व्हॅलेन्सी तीनच राहते, याच्या पुढे चारच राहते. सो इन दिस वे तर व्हॅलेन्सी तेच राहते. लक्षात ठेवायचं आहे. फक्त जे इलेक्ट्रॉन्स असतात ना, त्याची हे वाढत जाते, ऑर्बिट्स वाढत जातात. हे मगाशी तुम्हाला सांगितलं. while going down left to right within a period of the outermost shell remains the same. However, the positive charge of the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing, and thus the effective nuclear charge goes on increasing. As a result, this tendency atom बघा आता हे बघा
काय सांगितलं तुम्हाला मागे सांगितलं होतं मी की इलेक्ट्रॉन्स सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम the atoms to lose the tendency of these atoms to lose valence electrons decreases with the period from left to right. ठीक आहे त्यालाच काय म्हणतो आपण मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक डिक्रीज होऊन जाते लेफ्ट टू राईट अँड विच कॅरेक्टरिस्टिक वाढते कोणती टेंडन्सी वाढते टू गेन इलेक्ट्रॉन बघा टू फॉर्म anions or electron negativity is the non metallic character of an element. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं परत एकदा तुम्हाला सांगतो हे कसं काय होतं ते एक मिनिट आपल्याला जागा कुठे आहे का ओके इथे जागा आपल्याला दाखवतो तुम्हाला परत मी ठीक आहे सिमिलर परत आपण एक्झाम्पल घेऊया एक सेकंड चला लेट्स सी नदर एक्झाम्पल परत तेच एक्झाम्पल घेऊया आपण थर्ड रो एलिमेंट्स तिसऱ्यामध्ये मूलद्रव्य कोणकोणते होते सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन अँड आर्गॉन थर्ड रो एलिमेंट्स ठीक आहे नाव आता नीट लक्ष द्यायचं स्क्रीनवर लक्ष द्या तुम्हाला समजावून सांगतो की काय ऍक्च्युअली हे जे आपण नेमकं सारं सांगतो त्याचा ऍक्च्युअली अर्थ काय मग तुम्हाला एक नाव दिले ते CNR राव या व्यक्तीला CNR राव या व्यक्तीला सचिन तेंडुलकर बरोबर काय मिळाला होता भारतरत्न मिळाला होता लक्षात घ्या सचिन तेंडुलकर बरोबर या व्यक्तीला भारतरत्न मिळाला होता 2000 माझ्या मते 2000 कधीची गोष्ट ही 13-14 दरम्यानची गोष्ट असेल एनिवेज मला एवढं साल आठवत नाहीये पण त्यावेळेस असेल ठीक आहे हा खूप एक मोठा शास्त्रज्ञ आहे CNR राव म्हणून सी आता परत सांगतो तुम्हाला नीट लक्ष द्या स्क्रीनवर लक्ष द्या व्हॅलेन्सी ऑफ सोडियम 1 संयोजक किती आहे 1 आहे देन व्हॅलेन्सी ऑफ मॅग्नेशियम याची संयोजक किती आहे 2 आहे याची संयोजक किती आहे काल तुम्हाला सांगितलं किती आहे 3 आहे याची संयोजक किती आहे व्हॅलेन्सी इज 4 आता इथे किती आहे इथे किती होते 5 नाही इथे परत 3 येतं इथे 2 इथे 1 आणि फायनली किती होते 0 होते फायनली किती होते आपले 0 होते ओके व्हॅलेन्सी इज फायनली 0 सो व्हॉट हॅपन्स सोडियमचा जर विचार केला द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 281 तो सोडियम काय करतो व्हॉट सोडियम डज द इलेक्ट्रॉन ओके जो इलेक्ट्रॉन तो 1 इलेक्ट्रॉन आहे ना ही जनरली टेन टू लूज द इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन काय करतो देऊन टाकतो सो व्हॉट हॅपन्स इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ही बिकम्स 2 and 8 that means after giving the electron दिल्यानंतर सोडियम becomes पॉझिटिव्ह आयन ठीक आहे पॉझिटिव्ह आयन किंवा कॅटॅन म्हणतात ते काय म्हणतात पॉझिटिव्ह आयन किंवा कॅटॅन म्हणतात त्यामुळे सिमिलर जर क्लोरीनचा विचार केला आता क्लोरीन आता हा इलेक्ट्रॉन दिलाय ना देर इज 1 इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द सोडियम हा इलेक्ट्रॉन कोण घेतं दिस इलेक्ट्रॉन इज टेकन बाय बघा नीट इलेक्ट्रॉन दिस इलेक्ट्रॉन इज टेकन बाय क्लोरीन कोण घेतं क्लोरीन घेतं गेटिंग सो क्लोरीन घेतल्यानंतर काय होतं क्लोरीनचं जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 287 सुरुवातीला ठीक आहे सुरुवातीला 287 सो आफ्टर टेकिंग वन इलेक्ट्रॉन क्लोरीनचं कॉन्फिगरेशन किती बनतं ते 288 लक्षात घ्या काय म्हणतं 288 काय म्हणतं इलेक्ट्रॉन 288 ठीक आहे सो क्लोरीन बिकम्स निगेटिव्ह क्लोरीन काय म्हणतो Cl मायनस लक्षात द्या Cl मायनस अँड मग Na प्लस आणि Cl मायनस Na प्लस अँड Cl मायनस बघा दिस वन Na प्लस अँड Cl मायनस फायनली काय फॉर्म होतं त्यांचं इकडे दाखवतो बघा फायनली काय फॉर्म होतो NaCl काय फॉर्म होतो NaCl लक्षात घ्या फायनली फॉर्म NaCl म्हणजे काय खाण्याचं मीठ सोडियम क्लोराईड NaCl म्हणजे काय खाण्याचं मीठ किंवा सोडियम क्लोराईड ठीक आहे खाण्याचं मीठ किंवा सोडियम क्लोराईड समजतं तुम्हाला ठीक आहे सिमिलरली जर आपण मॅग्नेशियम घेतलं इफ वी टेक मॅग्नेशियम सो मॅग्नेशियम क्लोराईड सुद्धा त्या ठिकाणी असतं मॅग्नेशियम अँड क्लोराईड सो इथं मॅग्नेशियम आपण घेतलं समजा इफ वी टेक मॅग्नेशियम हिअर मॅग्नेशियम क्लोराईड आता मॅग्नेशियम अँड क्लोराईड सो व्हॅलेन्सी ऑफ मॅग्नेशियम इज सी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज 282 राईट सो मॅग्नेशियम काय करतो ही 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो ओके 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आता 2 इलेक्ट्रॉन साठी आपल्याला 2 क्लोरीन लागतील ठीक आहे यू रिक्वायर 2 क्लोरीन टू टेक द इलेक्ट्रॉन्स बरोबर देअरफॉर यांचं जे हे फॉर्म होतं कंपाऊंड दॅट इज MgCl2 बघा एक Mg एक मॅग्नेशियम अँड यू रिक्वायर 2 Cl2 काय लागतं तुम्हाला 2 क्लोरीन लागतं सो द
कंपाऊंड फॉर्म द इज मॅग्नेशियम क्लोराइड. समजतंय का? इफ यू टेक अल्युमिनियम घेतलं तर काय होतं तुम्हाला 3 यू रिक्वायर 3 क्लोरिन्स. वाय? बिकॉज बघा अल्युमिनियम इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज 2 8 3. सो व्हॉट डज अल्युमिनियम काय करतो? अल्युमिनियम हे ते 3 आहेत इलेक्ट्रॉन्स डोनेट करून टाकतो. ठीक आहे, 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले. 3 इलेक्ट्रॉन साठी तुम्हाला काय पाहिजे? 3 क्लोरीन पाहिजे. 1 2 and 3. यू रिक्वायर 3 क्लोरिन्स. बरोबर ना? एक इलेक्ट्रॉन प्रत्येक जण एक इलेक्ट्रॉन घेणार. सो व्हॉट दे फॉर्म, ठीक आहे, व्हॉट दे फॉर्म AgCl3 तयार होतं. लक्षात घ्या, Ag आणि Cl किती येतात? क्लोरीन किती येतात? 3 क्लोरिन्स आर देअर. 3 क्लोरिन्स आर देअर. सो दिस इज द कंपाऊंड फॉर्म. समजतंय? दिस इज द कंपाऊंड फॉर्म AgCl3. असं AgCl3 कंपाऊंड तयार होतं. समजतंय? इझी आहे, थोडं समजून घ्या. व्हॅलेन्सी काय असते किंवा धडा वाचल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. अजून एक शेवटचा पार्ट तुम्हाला आहे हॅलोजन्स. हा जिगर आवाज कमी करायचा बाळा. हॅलोजन म्हणजे काय? आता बघा, हॅलोजनचा तुम्ही विचार केला तर हॅलोजन हे कुठे आहेत? घन 17 मध्ये. जिगर आवाज बंद कर, आम्हाला माहिती तू गावाला आहेस. घन 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे रेणुसूत्र आहे X2. काय आहे? X2. घनात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक परिस्थितीत प्रवणता दिसून येते. फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2 हे वायू आहेत. ब्रोमीन काय आहे? ब्रोमीन हा द्रव आहे आणि आयोडीन काय आहे? स्थायू आहे. लक्षात घ्या, हा हे फरक आहे त्याच्यामध्ये. क्लोरीन वायू आहेत, ब्रोमीन द्रव आहे आणि आयोडीन काय आहे? स्थायू आहे. हे कुठे आहे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये तुमच्या काय म्हणतो आपण त्याला, आपल्या आधुनिक अवतसानीत पाहूया आपण कुठे आहेत ते. 17 एक मिनिट. बघा, तुम्ही जर आवर्त सारणीचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील ते. बघा 17 दिसते तुम्हाला इथे. 17 बघा, हे बघा इथे. इथे 17 दिसतंय बघा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर. आणि अजून एक आहे तो एस्टटाईन. अजून कोणता आहे? एस्टटाईन. ठीक आहे. फ्लोरीन आणि क्लोरीन हे काय आहे? वायू आहेत. काय आहे ते? वायू आहेत. त्यानंतर ब्रोमीन काय आहे? द्रव आहे, लिक्विड आहे. आणि आयोडीन काय आहे? स्थायू आहे. एस्टटाईन सुद्धा काय? स्थायू आहे. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा, लक्ष द्या. जिगर आलाय का? गुड. So what are halogens? See. So what are halogens or gradation in the halogens? So the group 17 contains the members of halogen family. All of them have the general formula X2. Gradation is observed in their physical state down the group. Thus, fluorine and chlorine काय आहेत? Gases. लक्षात द्या. Fluorine and chlorine are gases. Bromine is a liquid and iodine is a solid. Iodine is a solid one. Iodine काय? Solid one आहे. ठीक आहे. I'll show you where are they. See इथे. ठीक आहे. दिस इज अ मॉडर्न पिरियोडिक टेबल. इथे आहेत बघा ते. पी ब्लॉक मध्ये आहेत ते. इकडे बघा 17 दिसतंय. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड एस्टटाईन. फ्लोरीन आणि क्लोरीन गॅसेस, ब्रोमीन लिक्विड, आयोडीन सॉलिड, एस्टटाईन सुद्धा सॉलिड. ठीक आहे. गेटिंग गुड. बघा, त्यामुळे तुमचा धडा या ठिकाणी संपतोय. तुम्हाला तर काय करायचंय की धडा संपतो या ठिकाणी. तुम्हाला काय करायचंय की या धड्याचे प्रश्न तर तुम्हाला लिहून पाठवायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला सोडवायचा आहे, सोपा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा पण रिकाम्या जागा आहेत. प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण दिले, त्यामुळे तुम्हाला ओळखायचं मूलद्रव्य कोणतं आहे. मोठे प्रश्न त्याच्यामध्ये, जास्त 2 पानांचे प्रश्नोत्तर बघायचे. खूप छान आणि खूप चांगले आणि खूप सोपे प्रश्नोत्तर याच्यामध्ये आहेत. हे प्रश्न मला उद्याच्या उद्या आले पाहिजेत सर्वांचे प्रश्नोत्तरे. ठीक आहे.